केमिकल कायनेटिक्स व्हिडिओ नंबर 1 रेट ऑफ रिॲक्शन शिकणार आहोत आपण या चॅप्टरमध्ये. MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे, तुम्ही परीक्षा देणं आवश्यक. एक A to B रिॲक्शन कन्सिडर करा. आता या रिॲक्शनचा जर आपल्याला रेट पाहायचा असेल, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे आपण नेमकं काय पाहणार, तर किती पटपट पटपट प्रॉडक्ट तयार होतात किंवा किती पटपट पटपट रिॲक्टंट संपतात याचा अभ्यास करणे म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनचा अभ्यास करणे. आता आपण सहज पाहू की ही एक रिॲक्शन प्रकारची रिॲक्शन आहे, गॅसियस मिक्सचर आहे आणि ते एक्सप्लोड झालं. पहा, स्लो मोशन मध्ये जरी पाहिलं आपण तरी आपल्याला इथे अभ्यासासारखं काय नाही, पटकन ही रिॲक्शन होऊन गेली. किंवा हे एक रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण दोन केमिकल्स मिक्स करून प्रेसिपिटेट तयार केला, तर इथे सुद्धा किती लवकर रिॲक्शन झाली पहा. अशा प्रकारच्या ह्या रिॲक्शन खूप फास्ट, यांचा आपण अभ्यास रेट ऑफ रिॲक्शनच्या दृष्टीने करू शकत नाही. किंवा ही एक रिॲक्शन रस्टिंग ऑफ आयर्न, आपण पाहिलंय की लोखंड गंजताना पाहतो आपण, पण ते हळूहळू गंजते हे कधी बघितलं का आपण? आपल्याला हा चेंज अचानक काही दिवसानंतर दिसून येतो, म्हणजे ही खूप स्लो रिॲक्शन आहे. मग काही रिॲक्शन खूप फास्ट, काही रिॲक्शन खूप स्लो, अशा रिॲक्शनचा आपण रेट मोजू शकत नाही. मग कशा प्रकारच्या रिॲक्शनचा रेट मोजू शकतो आपण, की ज्या मॉडरेट स्पीडने होतात, त्या अशा रिॲक्शनचा रेट मात्र आपण मोजू शकतो. मग ही एक आपल्या समोर ॲनिमेटेड मॉडरेट स्पीडची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवत आहे. टायमर पण इथे दिलेला आहे आणि पाहूया आपण की ही रिॲक्शन कशी होते. मग त्याच्यावरून आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय शिकूया. की ही रिॲक्शन सुरुवात झाली, टायमरही सुरुवात झाला आणि साधारण चेंजेस आपल्याला व्हिजिबल दिसायला लागलेत की 5 सेकंदामध्ये ही एवढी रिॲक्शन झाली. मग या रिॲक्शनचा रेट मोजायचा किंवा रेट ऑफ रिॲक्शन सांगायचा म्हणजे आपण कसं सांगू शकतो. एक तर आपण रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट, की रिॲक्टंट किती पटपट संपायला लागले त्याच्या आधारावर सांगू शकतो, किंवा फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्टचा काय रेट आहे त्याच्या आधारावर सांगू शकतो. किती लवकर लवकर प्रॉडक्ट तयार व्हायला लागले त्याच्यावरून आपण रेट ऑफ रिॲक्शन सांगू शकतो, किंवा किती लवकर लवकर रिॲक्टंट कन्झ्युम व्हायला लागले त्याच्या आधारावर आपण रेट ऑफ रिॲक्शन सांगू शकतो. मग आता आपल्याला हे रेट ऑफ रिॲक्शन सांगण्यासाठी या दोन्हीची आवश्यकता आहे, तर हे दोन्ही कसं मिळवायचं हे शिकू आपण. पहिल्यांदा या रिॲक्शन या ॲनिमेशनने आपण रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट कसा लिहायचा आणि कसा मिळवायचा ते शिकू. आता व्यवस्थित पहा, या स्टेपला आपण फक्त रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट शिकणार आहोत. तर रिॲक्टंटकडे लक्ष द्या की हे इनिशियली 15 मॉलिक्यूल आहेत या 1 लिटरच्या फ्लास्कमध्ये. मग आता हे टायमर आहे, इकडे उजव्या हाताला दाखवले टायमर, आणि आता हे टायमर सुरुवात केलं आणि रिॲक्शन सुरुवात झाली. तर पाहिलं आपण काय पाहिलं की 5 सेकंदामध्ये 5 मॉलिक्यूल रिॲक्ट झाले. मग राहिले किती ते लिहिले आपण. फायनली 10 मॉलिक्यूल राहिले 1 लिटरमध्ये. सुरुवातीला रिॲक्टंटचे 15 मॉलिक्यूल होते, आता 10 मॉलिक्यूल राहिले. मग रेट सांगायचं आपल्याला, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे काय सांगायचंय की कॉन्सन्ट्रेशन मध्ये किती फरक पडला आणि किती वेळात फरक पडला. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवायडेड बाय चेंज इन टाइम, त्याच्यावरून आपल्याला रेट म्हणजे 1 सेकंदाला किंवा 1 मिनिटाला किंवा 1 तासाला किती बदल झाला हे मिळेल आपल्याला. मग या इथे आपण लिहूया, हे थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू फायनल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं किती आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं किती होतं, डिवायडेड बाय चेंज इन टाइम, हा बदल किती वेळात घडून आला, याच्यावरून आपण रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट सांगू शकतो. मग आता इथे किमती ठेवून पाहू आपण. आता जे ह्या सुरुवातीला आपण लिहिल्या होत्या त्याच्यावरून काय दिसायला लागलंय की हे -5 आलं पहा उत्तर. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 15 होतं, फायनल कॉन्सन्ट्रेशन 10, पण ह्याचा असा जर आपण वजाबाकी केली तर हे उत्तर तर -5 आलं. मग रेट थोडाच कधी निगेटिव्ह असू शकतो. मग आता आपल्याला यामध्ये काय बदल करावे लागतील आणि का करावे लागतील, तर व्यवस्थित पहा. कॉन्सन्ट्रेशन हे रिॲक्टंटचं डिक्रीज होत आहे, जसा जसा वेळ जाईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत आहे. जर हे डिक्रीज होत असेल तर आपल्याला ह्या इथे निगेटिव्ह साईन घ्यावा लागेल. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट सोबत हे निगेटिव्ह साईन का बरं घेतले निगेटिव्ह साईन आपण, कारण
इथे रेट हा हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट हे डिक्रीज होत आहे वरचेवर. मग आता जर किमती ठेवल्या आपण तर हे -5 आलं, ह्याचं उत्तर एवढं ह्या ठेवलेल्याचं. त्याच्यानंतर 5 सेकंदात ही घटना घडली, -साइन बरोबर 1 मोल पर लिटर पर सेकंद असं हे उत्तर आलं पहा. मग रेट ऑफ कन्झम्पशन आपण असा मिळवला. चला आपण रेट ऑफ प्रॉडक्ट मिळवूया. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मिळायचं असेल तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लिहिलं 0, घड्याळ स्टार्ट झाली, आपण रिॲक्शन कशी घडली ते पाहिले. 5 सेकंदामध्ये प्रॉडक्टचे किती मॉलिक्यूल, आधी 0 होते, आता 5 मॉलिक्यूल आले 5 सेकंदात, म्हणजे चेंज किती झाला कॉन्सन्ट्रेशनचा. तर ह्या इथे चेंज दाखवला आपण डायरेक्ट, फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि आता आपण रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट लिहू, की प्रॉडक्ट किती स्पीडनी तयार होते, ते एका सेकंदाला किती किंवा एका मिनिटाला किती, एका तासाला किती. तर इथे लिहिलं आपण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि किती झाला चेंज कॉन्सन्ट्रेशनचा, तर 5 मोल पर लिटर 5 सेकंदामध्ये झाला. म्हणजे 1 मोल पर लिटर पर सेकंद असा रेट ऑफ फॉर्मेशन मिळवला आपण. आता आपल्याला रेट ऑफ कन्झम्पशन कसा मिळवायचा ते कळालं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट कसं मिळवायचं ते कळालं. आपण या दोन्हीलाही सिम्बॉलिकली रिप्रेझेंट कसं करायचं ते पाहूया. मग आपण शिकलो की A to B रिॲक्शन असेल तर रेट ऑफ कन्झम्पशन असा लिहितो आपण वर्डिंगमध्ये, पण याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे असं चित्र वापरतो. यामध्ये हा डेल्टा जो आहे ते चेंजसाठी वापरला आपण, कॅपिटल डेल्टा, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटला आपण कॉन्सन्ट्रेशन वाचणार आहोत आजपासून. मग या टर्मला काय वाचणार आपण, सगळी ही जी टर्म आहे या टर्मला वाचणार चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याला हे चेंज कसा काढला आपण, तर हे एक लक्षात ठेवायचं, नेहमी फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. या इथे ह्याला आपण वाचू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ चेंज इन टाइम, चेंज साठी डेल्टा आणि टी, चेंज इन टाइम. तसंच आपण फॉर्मेशन ऑफ बी चं एक्सप्रेशन लिहू शकतो की चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय चेंज इन टाइम. चला आता आपण रेट ऑफ रिॲक्शन साठीचं इक्वेशन लिहू. आता व्यवस्थित पहा पुन्हा एकदा, घटना घडली, रिॲक्शन झाली, आणि रेट आपण आता नजरेने पाहून डायरेक्ट सांगूया इथे की 1 मॉलिक्यूल एका सेकंदाला तयार झाला, कारण 5 मॉलिक्यूल 5 सेकंदात, तर एका सेकंदात 1 मॉलिक्यूल तयार झाला. हे झाले रेट ऑफ रिॲक्शन. आपण नजर टाकून किंवा पाहूनच ही लिहिली ऑब्झर्वेशनच्या आधारावर. हे ॲनिमेटेड रिॲक्शनसाठी, असं खऱ्या रिॲक्शनसाठी काही लिहिता येत नाही. मग आता आपण माहिती लिहू, रिॲक्शन कशा प्रकारची आहे ते लिहू आपण, की एका ए पासून एक बी तयार व्हायला लागलाय. ठीक आहे. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए कसं लिहिणार आपण, रिप्रेझेंट करणार शिकलो आपण आत्ताच. पण याची किंमत किती होती, तर 5 मॉलिक्यूल 5 सेकंदात गायब झाले होते, म्हणजे याचे उत्तर आलं 1 मोल पर सेकंद. त्याच्यानंतर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, 5 मॉलिक्यूल 5 सेकंदात तयार झाले होते, म्हणून ह्याचे उत्तर आलं 1. आता नीट ऑब्झर्वेशन करा की रेट ऑफ रिॲक्शन आहे 1 मोल पर लिटर सेकंड, सगळंच 1 मोलच आहे हे इथे. मग आपण म्हणू शकतो की रेट ऑफ रिॲक्शन ह्या सगळ्या ह्याच्यावरून, की इथे पहा की रेट ऑफ रिॲक्शन जेवढा आहे किंमत, तेवढीच ही पण किंमत आहे. म्हणून आपण ह्या दोन बाजू सारख्या असतील तर ही बाजू आणि ही बाजू सुद्धा सारखी असेल, म्हणून आपण लिहू शकतो की हे असं. ह्याला म्हणायचं रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट किंवा फॉर्मेशन ऑफ बी. ही आपण सगळी माहिती लिहून असं लिहिलं. तसंच आपण आता ही रेट ऑफ रिॲक्शन ऑब्झर्वेशनवरून सांगू शकतो की हे 1 मोल आहे तर ही 1 मोल आहे, म्हणजे आपण रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सुद्धा सांगू शकतो की कन्झम्पशन ऑफ ए कसं कसं व्हायला लागले त्यावरून. मग ही रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन या दिलेल्या रिॲक्शनसाठी हे असं आलं. कोणत्या रिॲक्शनसाठी, या रिॲक्शनसाठी हे असं आलं. पहा, ही माहिती लिहून ठेवा तुम्ही बाजूला. चला आपण आता काय करूया की ही रेट ऑफ रिॲक्शन ह्याच्यासाठी लिहिली होती, तर आता एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन घेऊ आणि त्यासाठी लिहूया आपण हे सगळं. की इथे व्यवस्थित जर लक्ष देऊन पाहिलं तर तुम्ही पहा की ही अशी रिॲक्शन व्हायला लागली. काय काय व्हायला लागलं, ऑब्झर्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवा.
लिहूया आपण आता. सांगा बरं, ए टू बी होत होतं, पण ह्या इथे कसं होतं की 2 ए चे मॉलिक्यूल रिॲक्ट होऊन एक बी चा मॉलिक्यूल तयार होत होता. आणि आपण पाहिलं की एका सेकंदात एकच मॉलिक्यूल तयार झाला, म्हणून रेट ऑफ रिॲक्शन हे 1 मोल पर लिटर पर सेकंड झालं. आता काय करू आपण, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट लिहूया, की तो मायनस हे कसं लिहायचं सिम्बॉलिकली ते लिहिलं आपण. आता हे आकडा 2 मोल आहे. का बरं 2 मोल होता? अजून एकदा रिॲक्शनकडे फ्लास्ककडे लक्ष द्या, की असे 2 मॉलिक्यूल घेऊन त्याच्यापासून एक तयार होत होता. रिॲक्टंटचे ते ब्लू कलरचे छोटे मॉलिक्यूल हे रिॲक्टंटचे आहेत. हे 2 मॉलिक्यूल आले आणि एक असा रेड कलरचा प्रॉडक्ट तयार झाला. मग आपण सांगू शकतो की इथे 2 मॉलिक्यूल एका सेकंदाला संपायला लागलेत पहा. म्हणून रेट ऑफ कन्झम्पशन झाला 2 मॉलिक्यूल एका सेकंदाला. तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट पहा, एका सेकंदाला 2 मॉलिक्यूल संपायला लागलेत एचे, पण तयार व्हायला लागलाय बीचा एकच, म्हणून हे इथे हे एवढं उत्तर आलं. आता कम्पेअर करू आपण. पहा बरं रेट ऑफ रिॲक्शन. तर ह्या इथे हा रेट ऑफ रिॲक्शन 1 आहे आणि तसाच आकडा इथं पण आलेला आहे. म्हणजे आपण रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हे एवढं म्हणू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, असं हे इक्वेशन आलं. पहा इथेच तुम्हाला जर गरज नसेल तर थांबू शकतो आपण, की रेट ऑफ रिॲक्शन लिहिले. पण आपण अभ्यासू विद्यार्थी, चला रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट लिहू शकतो का आपण? तर हे असं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, पण या इथे मध्ये आपण इक्वल साईन लिहू शकत नाही सध्या. का बरं? कारण याची किंमत 1 मोल पर लिटर आहे फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्टची, आणि याची 2 मोल पर लिटर पर सेकंद आहे. म्हणजे ह्या इथे इक्वॅलिटी मार्क आपण लिहू शकत नाही. मग आता काय करणार आपण, याच्यात थोडीशी छोटीशी गणिती प्रक्रिया करू. इक्वॅलिटी मार्क लिहायचं असेल तर इथे डिवायडेड बाय 2 जर केलं तर हे चालेल. मग या इथे सुद्धा डिवायडेड बाय 2 केलं आणि हे इक्वेशन आलं. म्हणजे आता रेट ऑफ रिॲक्शन जर आपल्याला इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट लिहायचं असेल ह्या रिॲक्शनसाठी, तर आपल्याला या इथे याला 2 ने डिवाइड करावं लागेल, आणि मग हे झालं सगळं एकच किंमत झाली. अशा तऱ्हेनं या रिॲक्शनसाठी टॉपला पहा, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनसाठी रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन असं आलं. हे तुम्ही लिहून ठेवणं आणि ऑब्झर्वेशन नोंदवणं आवश्यक. अजून एक रिॲक्शन वेगळ्या प्रकारची पाहू. पहा, लक्षात ठेवा की एका सेकंदात हे एवढा बदल झाला. पहा, म्हणजे एका मॉलिक्यूल पासून 2 मॉलिक्यूल तयार झाले. अजून एकदा पहा, रिॲक्टंटचा मॉलिक्यूल लाल कलरचा, आणि हे एका सेकंदामध्ये असा बदल झाला आणि आपल्याला हे भेटले. मग ऑब्झर्वेशन वरून आपण सांगू शकतो की ही जी रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये ए टू बी, पण किती बी? 2 बी. एक रिॲक्टंटचा मॉलिक्यूल गायब होऊन 2 प्रॉडक्टचे मॉलिक्यूल तयार व्हायला लागलेत, अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे. मग या इथे रेट ऑफ रिॲक्शन पाहिलं आपण, एका सेकंदात 2-2 मॉलिक्यूल तयार व्हायला लागलेत. बरं, मग कन्झम्पशन कसं व्हायला लागले पाहूया बरं. तर एकच तो लाल कलरचा मॉलिक्यूल होता, तो एकच गायब झाला पहा एका सेकंदाला, म्हणून रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए कसा आहे? 1. बरं, आता रेट ऑफ फॉर्मेशन पाहूया आपण. 2 मॉलिक्यूल तयार झाले हो एका सेकंदाला. ठीक आहे, यावरून आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन जर लिहायचं असेल तर आपलं ऑब्झर्वेशन सांगते की या 3 वरच्या इक्वेशनमध्ये ही एक साईड आणि ही एक साईड इक्वल आहे. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. आणि रेट ऑफ रिॲक्शन इथे सारखा आहे, सगळीकडे प्रॉडक्टच्याच हिशेबाने लिहितो आपण. पण कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आल्यावर काय करायचं ते पुढे पाहू आपण. आता जर आपल्याला रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ एच्या फॅशनमध्ये सुद्धा लिहायचीच इच्छा असेल तर इथे तर इक्वॅलिटी मार्क ह्या दोन्हीमध्ये आणू शकत नाही आपण. का बरं? कारण आकडे माहीत आहेत आपल्याला की रेट ऑफ फॉर्मेशन 2 मॉलिक्यूल आहे आणि रेट ऑफ कन्झम्पशन 1 मॉलिक्यूल आहे. गणिती प्रक्रिया काय करणार आपण, मॅथमॅटिकल प्रोसेस ह्याच्यावर इथे 2 ने मल्टिप्लाय करू. याला जर 2 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर इथे सुद्धा ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आता हे झालं पहा. ओके, आता तुम्ही लक्षात घ्या की इथे थोडंसं आपण मॅथमॅटिकल चेंज करून घेऊ, की हे जे 2 इथे लिहिले होते चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोबत, त्याला इकडे भागाकारात घेऊन येऊ. एवढे बदल आपण करू शकतो, एवढं ते मॅथ्स आपल्याला येतेच. आता हे 2 इकडे घेऊन आलो पहा. आतापर्यंत जे आपण शिकलो त्याच्यामध्ये शिकलो आपण की रिॲक्शन ही 5 सेकंदात च्या टाइम ड्युरेशन मध्ये आपण ऑब्झर्वेशन केलंय आणि मग त्याचा रेट पाहिला.
म्हणून आपण या रिॲक्शनच्या रेटला, हे जे रेट पाहिले आपण ठराविक वेळेमध्ये, त्याला आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. आतापर्यंत जे शिकलो आपण ते ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन शिकलो. आता हे जे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन 3 प्रकारचे रिॲक्शनसाठी शिकलो, त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट लिहू आपण. समरी हे पहा, रेट ऑफ फॉर्मेशनसाठी, रेट ऑफ कन्झम्पशनसाठी आणि रेट ऑफ रिॲक्शनसाठी 3 प्रकारचे इक्वेशन आहेत. ह्या 3 प्रकारचे, हे पहिल्या प्रकारचे इक्वेशन A to B, हे 2A to B आणि A to 2B अशा प्रकारचे, आणि त्याच्यासाठी लिहिलं. आता आपल्याला एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन नोंदवायचं आहे, आणि इथेच विद्यार्थी खूप चुका करतात. तर महत्त्वाचं ऑब्झर्वेशन काय आहे की हा जो हायलाईट केलेला एरिया आहे, ह्या हायलाइटेड एरियामध्ये डिजिट्स नाहीत. पहा कुठेच, व्यवस्थित लक्षात घ्या, कुठेच डिजिट्स नाहीत, म्हणजे अंक नाही कुठेच, म्हणजे आकडा नाही 1 2 3 4 असा कुठेच आकडा नाही. हा जो अंक आहे ज्याला स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट म्हणायचं. रिॲक्शनमध्ये हे जे आकडा आहे त्याला आपण स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट म्हणतो. हा स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट ह्या दिलेल्या हायलाइटेड एरियामध्ये कुठेच नाही, लक्षात घ्या. म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ सिंगल स्पेसिस किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट आपण लिहितो, त्यावेळी एका स्पेसिसबद्दल आपण जेव्हा बोलतो त्यावेळी हे स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट येत नाहीत. तर हे स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट कुठे ॲपियर होतात? मग रेट ऑफ रिॲक्शनमध्ये मात्र ॲपियर होतात. कुठे ॲपियर होतात? भागाकारात ॲपियर होतात, आणि त्या स्पेसिस सोबतच भागाकारात ॲपियर झाले. पहा, म्हणून आपण तिकडे गणिती चेंज केला होता की ते 1 2 इकडे गुणाकारातले भागाकारात आणले होते. पहा, हे इथे पहा, हा स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट बी सोबत आहे, तर हे बी सोबतचा कोइफिशियंट हा इथे रेट ऑफ रिॲक्शनच्या इक्वेशन मध्ये बी सोबत भागाकारात आलेला आहे. एवढं ऑब्झर्वेशन आपण हे इथे नोंदवलं. पुन्हा ही लक्षात ठेवायची गोष्ट की रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मध्ये स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट नसतात. तर हे स्टॉयकोमेट्रिक कोइफिशियंट कुठे असतात? रेट ऑफ रिॲक्शनच्या इक्वेशन मध्ये, ते पण त्या स्पेसिसच्या भागाकाराच्या स्वरूपात असतात. चला, मग आपण हे जे लिहिलं हे ॲव्हरेज होतं. आता इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय थोडक्यात शिकू आपण. की इन्स्टंटेनियस म्हणजे पर्टिक्युलर टाईमला, आत्ता 5 मिनटं 10 मिनिटाच्या स्लॉटमध्ये नाही, तर आत्ता किती रेट ऑफ रिॲक्शन आहे ते पाहणे पर्टिक्युलर टाईमला. मग आपण शिकलो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वरचेवर कमी कमी होत जाते. तसंच जसे जसे हे रिॲक्टंट संपतील तसे तसे हे प्रॉडक्ट वाढतात, प्रॉडक्टची संख्या वाढते किंवा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. ह्याला आपण सायमल्टेनियस सुद्धा दाखवू शकतो आपण की इकडून हे संपले रिॲक्टंट तसे तसे हे प्रॉडक्ट तयार होतात. मग आपल्याला हे टाईम टीच्या वेळी किती रिॲक्शनचा रेट आहे ते पाहायचं असेल तर हा पॉईंट चूज केला आपण टाईम टीच्या हिशोबाने. ह्या असा इथून ह्याला एक टँजंट काढला. इकडे पण आपण हे अशीच प्रोसिजर करू शकतो की टाईम टीच्या हिशोबाने पॉईंट चूज केला. यावेळी आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन पाहायचा होता, तर इथे एक टँजंट. आता हे टँजंट जे काढले त्या टँजंटचा स्लोप काढायचा आहे. मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन आपण काही करणार नाही. स्लोप हा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ चेंज इन टाइम मिळवू शकतो आपण. आता या इथे छोटंसं ऑब्झर्वेशन लक्षात घ्या की आपण काय केलंय की हे इथे हे डी लिहिले पहा डेल्टाच्या ऐवजी. म्हणजे ॲव्हरेज रेट असेल तर त्यावेळी डेल्टा लिहिणार आपण. केव्हा डेल्टा लिहिणार? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला. आणि इन्स्टंटेनियस रेट जर असेल तर आपण ह्या इथे हा डी लिहिणार आहोत. हे आता छोटंसं ऑब्झर्वेशन तुम्ही लक्षात घ्या. मग पुन्हा एकदा की हे रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन किंवा हे रेट ऑफ कन्झम्पशन होतं हे. मग आता हे कन्झम्पशनच्या फॅशनमध्ये असेल तर ही निगेटिव्ह साईन पाहिजे, एवढं आपण शिकलो. का बरं? इथे सुद्धा निगेटिव्ह साईन येईल की जर आपण लेफ्ट टू राईट ह्या डायरेक्शनने प्रवास केला तर हा जो टँजंट आहे ह्या टँजंटला उतार आहे, स्लोप, म्हणून हे निगेटिव्ह स्लोप आहे. हे इथे जर आपण असा प्रवास करायला सुरुवात केली तर हे इकडे असा चढ आहे, म्हणून ह्या इथे पॉझिटिव्ह स्लोप आहे. आणि अशा तऱ्हेनं आपण तेच रेट हे कन्झम्पशनच्या भाषेमध्ये लिहिलं आपण ह्या रिॲक्शनसाठी, ह्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन आणि इन टर्म्स ऑफ फॉर्मेशन. तर हे असं आलं. आता लक्षात घ्या की इथून पुढच्या सगळ्या रिॲक्शनसाठी आपण इन्स्टंटेनियस रेट म्हणजे हे डी पाहणार आहोत. पहा, चला आपण आज जेवढं शिकलं त्याची प्रॅक्टिस करूया. की ही एक रिॲक्शन आहे, हायपोथेटिकल रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी आपण रेट ऑफ रिॲक्शन आणि रेट ऑफ कन्झम्पशनसाठी इक्वेशन कसे लिहायचे ते पाहू.
रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए माहीत झालं आपल्याला, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम निगेटिव्ह साईन सोबत, नो स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. इथे सुद्धा लक्षात घ्या या रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्टंट आहेत म्हणून हे दोन वेळा निगेटिव्ह साईन आले. हा सुद्धा रिॲक्टंटच आहे, हा सुद्धा रिॲक्टंट आहे म्हणून इथे निगेटिव्ह साईन लिहिला. पण आता हा प्रॉडक्ट हे इथे पॉझिटिव्ह साईन आला. लक्षात पुन्हा ठेवायचं तुम्ही, हे तीन तीन वेळा मी सांगायला लागलो कारण इथे कन्फ्युजन होते, खूप विद्यार्थी चुका करतात. हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट इथे फॉर्मेशन ऑफ पी ला येणार नाही. अशा तऱ्हेनं हे तुम्ही कन्झम्पशनचे आणि फॉर्मेशनचे इक्वेशन लिहायला शिका. आता आपण रेट ऑफ रिॲक्शन लिहू इन टर्म्स ऑफ हे कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट लिहिले आपण इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. पण काय राहिलं की आता मात्र हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट जो आहे तो रेट ऑफ रिॲक्शन मध्ये असतो, रेट ऑफ रिॲक्शन मध्ये असतो तो. मग तो हे इथे पीच्या एक्सप्रेशन मध्ये इथे भागाकारात येईल आणि हे कम्प्लीट इक्वेशन झालं. पहा हे झालं रेट ऑफ. हे इथे एक एकच आहे, हे इथे कोएफिशियंट एक आहे, ए सोबत बी सोबत सुद्धा एक आहे म्हणून ह्या इथे एक एक आहे. पहा चला नेक्स्ट रिॲक्शन. आता आपल्या रिॲक्शन कडे येऊ. ही टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 121 वर रिॲक्शन आहे. तिथे थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली, ते N2O5 पाहिजे, त्याऐवजी N2O लिहिले, तिथं करेक्शन करून घ्या तुम्ही. आता याच्यासाठी रेट ऑफ कन्झम्पशन, चला हे असं लिहिणार आपण विदाऊट, जर रेट ऑफ कन्झम्पशन लिहित असाल तर निगेटिव्ह साईन आणि विदाऊट स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. हे प्रॉडक्ट दोन आहेत पहा आता या इथे, म्हणून हे विथ पॉझिटिव्ह साईन विदाऊट स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट हे लिहिले आपण. आणि रेट ऑफ रिॲक्शन लिहूया आपण इन टर्म्स ऑफ सर्व स्पेसिसच्या भाषेत लिहिणार आहोत आपण आता. तर काय करणार, इथे राहील मात्र आता स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट हा N2O5 चा. रिॲक्शन कडे लक्ष द्या, N2O5 चा हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट आता आपण इथे N2O5 च्या एक्सप्रेशन मध्ये भागाकारात घेऊन येणार. इथे हा NO2 सोबतचा हा 4 जो आकडा आहे स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट तो इथे भागाकारात घेऊन येणार. अशा तऱ्हेने हे आपण रेट ऑफ रिॲक्शनचं एक्सप्रेशन लिहिलं. तुम्ही हे एकाच फॅशन मध्ये म्हणजे कोणत्या एका टर्म मध्ये सुद्धा लिहू शकता. आपण कंप्लीट रिॲक्शन साठी लिहिलं, तुम्ही ही प्रॅक्टिस करायची. आता हा व्हिडिओ पॉज करा, काहीतरी कॉम्प्लिकेटेड इक्वेशन दिसायला लागले आणि याच्यासाठी लिहून पहा आणि हे आता येणाऱ्या उत्तरासोबत तुम्ही टॅली करा की रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ कन्झम्पशन हे लिहून पहा. आता असं जरी काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आलं तरी घाबरायचं नाही. इथे फक्त तुम्हाला स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट कोणते आहेत ते ओळखता आले पाहिजे. हे स्पेसिस हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट, हे स्पेसिस इथे स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट एक आहे, इथे सुद्धा एक आहे, इथे सल्फेट आयन सोबत हा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे. हे स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट आता मी ब्लिंक करून दाखवले तुम्हाला. हे तुम्हाला ओळखता आले की इथे काही कॉम्प्लिकेटेड स्पेसिस लिहू द्या, आपल्याला काय करायचंय. चला रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आयोडाइड आयन लिहिले आपण विथ निगेटिव्ह साईन विदाउट स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. हे परऑक्सी डायसल्फेट आयन. चला हा ट्रायआयोडाइड आयन फॉर्मेशन आहे, दोन फॉर्मेशन आहेत, दोन कन्झम्पशन आहेत आणि अशा तऱ्हेने हे लिहिले आपण. आता लिहायचं आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ आयोडाइड आयन. एवढंच लिहू शकतो आपण पण सगळ्यांच्या फॅशनमध्ये लिहिणार आहोत. चला स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट कुठे कुठे आहेत पहा बरं. आयोडाइड सोबत 3 आहे तो इथे लिहिला, ह्या सल्फेट सोबत 2 आहे तो ह्या इथे लिहिला आणि अशा तऱ्हेने हे रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन झालं. अजून एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. ही सुद्धा रिॲक्शन आपण पुस्तकातून घेतली, टेक्स्ट बुक मधून. हे पेज नंबर 134 वर आहे. चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट केले इक्वेशन, त्याला इथे करेक्ट स्वरूपात लिहिले. हे ॲक्च्युअली फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन साठीचं इक्वेशन आहे. आपण हे इक्वेशनला करेक्ट करून लिहिले इथे. तुम्ही सुद्धा करेक्शन करून घ्या पुस्तकामध्ये, छोट्या छोट्या चुका आहेत, प्रिंट मिस्टेक. आता हे स्पेसिस, त्याचा हा कोएफिशियंट, स्पेसिस कोएफिशियंट, स्पेसिस कोएफिशियंट. मग ह्याच्यासाठी आता आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहा आणि मग तुमचे उत्तर आणि येणारे उत्तर टॅली करून पहा. आता आपण डायरेक्ट रेट ऑफ रिॲक्शन लिहिला पहा. डायरेक्ट रेट ऑफ रिॲक्शन लिहिला मोल्स पर लिटर, पण स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट लिहिलेच नाहीत की.
कशी कशी येतील स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट सांगा. तर त्यापूर्वी हे लक्षात ठेवा, इथे हे जे मोल्स पर लिटर पर सेकंद लिहिले हे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट आहे. काय युनिट आहे, आपण सेकंदात पाहिलं होतं म्हणून तिथं सेकंद लिहिले, पण हे मोल्स पर लिटर पर टाइम असं युनिट असेल पहा रेट ऑफ रिॲक्शनचं, ते पण लिहून घ्या तुम्ही, महत्त्वाची गोष्ट. आता पहा स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट ह्या KClO3चा 2 आहे म्हणून रेट ऑफ रिॲक्शन मध्ये इथे 2 येणार. इथे ऑक्सिजन सोबत 3 आहे म्हणून इथे 3 आणि KCl सोबत 2 आहे म्हणून हे 2. आता काय शिकायचं आहे आपल्याला की हे जे लिहिलं आपण हे डायरेक्ट रेट ऑफ रिॲक्शन लिहिला होता आणि तुम्ही हे एका एका स्पेसिसच्या फॅशनमध्ये सुद्धा लिहू शकतो की कन्झम्पशन ऑफ KClO3 साठी आपण हे असं लिहितो. जेव्हा आपण कन्झम्पशनसाठी लिहितो तेव्हा स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट नाही, पण आपण जर रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन ऑफ KClO3 लिहायचं असेल तर मात्र हे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट सोबत येणार. आता जे हे इक्वेशन लिहिलंय ते हे एवढा पार्ट आपण इकडे बाजूला लिहिला, बस, काही फरक नाही पहा दुसरा. म्हणजे आपल्याला जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये न्यूमरिकल एक्झाम्पल सोडवताना जर आपल्याला फक्त ह्या KClO3च काम असेल तर हे पूर्ण हे इक्वेशन कशाला लिहित बसायचं आपण. आपण रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ KClO3 म्हटलं तर हे एवढंच लिहून टाकायचं, म्हणजे आपला त्यामुळे वेळ वाचेल MCQ एक्झाम सोडवताना. चला, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन असा लिहिला तर रेट ऑफ फॉर्मेशन आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन असा लिहिला तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजनच्या टर्ममध्ये रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं असेल तर ह्या इथे हे असं लिहावं लागेल, पण इथे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट येईल आणि सो ऑन. हे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे की रेट ऑफ रिॲक्शन असेल तर स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट राहणार, रेट ऑफ रिॲक्शन असेल तर स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट राहणार, पण जर फक्त कन्झम्पशन किंवा फॉर्मेशन एका स्पेसिस बद्दल बोलत असेल तर तिथे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट नसेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यावर न्यूमरिकल एक्झाम्पल्स पाहूया. तुम्ही MCQ एक्झाम द्याल अशी अपेक्षा आहे, लिंक दिलेली आहे.